राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. पनवेल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 12 एप्रिल 2026 रोजी कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जन्म द्विशताब्दी वर्षाचा प्रारंभ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे आंदोलनाचे शताब्दी वर्ष आणि लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ही परिषद पार पडली. परिषदेचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीऐवजी तुकाराम महाराजांची गाथा व फुले यांच्या साहित्याच्या प्रतिकृतींच्या माध्यमातून प्रतिकात्मक रचनेने करण्यात आले, ज्याचे उपस्थितांनी कौतुक केले. या परिषदेला कोकण विभागातील सुमारे 250 कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे खासदार सुरेश म्हात्रे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचे कौतुक करत समाजात श्रद्धा असली तरी अंधश्रद्धा व शोषणाला स्थान नसावे असे मत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी यांनी समतेचा विचार जपण्याचे आणि सामाजिक जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले. अध्यक्ष उत्तम जोगदंड यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. दुसऱ्या सत्रात ज्योतिबा ते दिबा वारसा सत्यशोधनाचा या विषयावर परिसंवाद झाला. रेखा ठाकूर व ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांनी एकत्रितपणे समाज परिवर्तनासाठी काम करण्याचे महत्त्व सांगितले. सत्यशोधक विचार व अनिस या चर्चासत्रात अनिसच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संजय बनसोडे यांनी सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. लावण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघूया की खाली जेव्हा पुस्तकं दिलेली आहेत ही सगळी पुस्तकं म्हणजे आपल्याला आतापर्यंत दिलेला वारसा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती असलेले हात आणि त्याच्यावर असलेला मेंदू हे मात्र आपली भूमिका दर्शवणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांची भूमिका अशी ठरते की ही आपली जी जडणघडणीची रचना आहे या रचनेमध्ये आपण हे जे 200 वर्ष आहेत ना, आपण जसं मगाशी ऐकलं की खरं तर हे महात्मा फुलेंचं 200वे जन्म वर्ष आहे. त्याचप्रमाणे दिबा पाटलांना सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 14 तारखेच्या सत्याग्रहाला सुद्धा पुढच्या याच्यामध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या सगळ्या सत्याग्रहाचा पुढचा वारसा घेत आपण ह्या पुढील वर्षामध्ये हे सगळं कृतीशीलपणे शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ठिकठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे मात्र आपण इथं निर्धार करूयात आणि हे उद्घाटन इथं संपन्न झालं इथं असं मी जाहीर करते. धन्यवाद. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचं आयोजन राहिलं. एकूणच महापुरुषांसोबत दिबा पाटलांचे विचार या ठिकाणी मांडण्यात आले आणि भविष्यात ते प्रत्येकाच्या अंकितता म्हणून या ठिकाणी परिषद संपन्न झाली. काय भावना? खास करून स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला होता, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर स्वर्गीय दिबा पाटील साहेब आयुष्यभर याच विचारांचा त्यांनी लढा दिला, याच विचारांची त्यांची कायम निष्ठा राहिली आणि आज त्याच विचारांच्या माध्यमातून समितीने त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या निमित्त कार्यक्रम ठेवला. ही खूप चांगली गोष्ट आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना श्रद्धांजली आहे. आणि आपण पाहत असाल आज सगळे प्रकार जे काही असं नाही, एका धर्मात नाही, सगळ्या धर्मात असे प्रकार चव्हाट्यावर येत असतात आणि म्हणून लोकांची श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी हे असं नेहमीच माझंही स्वतःचं म्हणणं आहे की अंधश्रद्धा ही नसावीच. कारण काही गोष्टी ज्या आवश्यक आहे तुम्ही पालन करा, अशा काही गोष्टी घडणारच नाही. परंतु आज ज्या समाजात घडतं हे खूप चुकीचं आहे आणि याच्यापासून आपण पाहिलं असेल की अनेक संस्था देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर. म्हणून आपण एका शक्तीवर, देवावर असेल, अल्लावर असेल, वाहेगुरुवर असेल, येशूवर असेल श्रद्धा ठेवा. परिषदेत झालेले ठराव आपल्याला झाले आहेत. भविष्यात संसदेत कशा प्रकारे आपण मांडाल आणि या परिषदेचा लागेल कशी पावणार? आता जे परिषदेत ठराव झाले तर सरावाची प्रत ठरावाची मला दिली आहे. मी आता गाडीत जाता आता वाचेल, पण एवढं नक्की आहे की हा विषय संसदेत मी नक्की आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचं आयोजन या ठिकाणी झालं. एकूणच कशा प्रकारचं नियोजन आणि
घेण्यासारखं काय काय या परिषदेचा आपल्याला अनुभव आला? खर तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं या कोकण स्तरीय सत्यशोधक परिषदेचं मोठ्या उत्साहात आयोजन केलेलं आहे. एका बाजूला महात्मा फुल्यांचा सत्यशोधकी वारसा, दिबा पाटलांचा हा सत्यशोधकी वारसा, इथल्या फुलेशाह आंबेडकरांचा हा महत्वाचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. एका बाजूला धर्मांधशक्ती अधिक जोर धरत असताना आजही हा सत्यशोधकी वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम अनिच करत आहे. पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला हा सत्यशोधकी वारसा लोकांच्या पर्यंत घेऊन गेला पाहिजे. समाजामध्ये भेदाभेद वाढवण्याचं काम केलंय, माणसामध्ये अंतर वाढवण्याचं काम केलंय. इथल्या सगळ्या या समृद्ध वारशानं माणसाला जोडायचं काम केलं. पण आत्ताचं जातीयवादी आणि धर्मांध शक्ती ही माणसातलं अंतर वाढवण्याचं काम करत आहे आणि हे अंतर कमी करून मानवतावादाचा प्रचार करण्यासाठी आणि खरा सत्यशोधकी वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम या परिषदेच्या निमित्तानं होईल. अशा स्वरूपाच्या राज्यभर ह्या परिषद चालू आहे. आज कोल्हापूरमध्ये सुद्धा सत्यशोधकी परिषद आहे. संघटनेच्या वतीनं जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, राज्यस्तरीय पुढल्या काळामध्ये परिषद पुन्हा फुल्यांचा वारसा काय आहे तो नव्या पिढीला सांगितला जाईल. बाबासाहेबांचा विचार पुढे सांगितला जाईल. अशा पद्धतीनं या परिषदेमध्ये सत्यशोधकी विचाराचे आपण पाईक आहोत असं आपण ठामपणे सांगतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचं आयोजन राहिलं. आपणही आपले विचार मांडले. एकूणच कशा प्रकारचं हे आयोजन राहिलं आणि काय भावना? आयोजन अतिशय नीटनेटकं आणि छानपैकी झालं. त्यांचं संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन चांगलं होतं आणि घेतलेला विषय जो आहे हा एकूणच खूप महत्वाचा विषय आहे. कारण की मला असं वाटतं की आपण संपूर्ण देशच एका मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीमधून जाताना आपण बघतो आहे. विशेषतः आता रायगड जिल्ह्याला एवढी सत्यशोधकी विचाराची, चळवळीची परंपरा असून देखील आज आपण बघतो तर सत्ता सगळी सत्यशोधक विचाराकडून बीजेपी आणि शिंदे सेनेकडे गेलेली दिसते. या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की आपल्या पुढचे प्रश्न खूप मोठे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला खूप जास्त काम करावं लागणार आहे. त्याच्यासाठी जे चिंतन आवश्यक असतं, जो आपल्या इतिहासाचा संपूर्ण मागोवा आवश्यक असतो, तो घेण्याच्या दृष्टिकोनामधून त्यांनी चांगले विषय निवडले होते, म्हणजे निवडले आहेत आणि चांगली परिषद होती. या ठिकाणी उद्घाटन आगळं पाहायला मिळालं. अनेक व्यक्तिमत्वाचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम भविष्यात केलं जाणार आहे. कशा पद्धतीने पाहते? नाही, तेवढा म्हणजे तोच महत्वाची गोष्ट आहे की आपला जो विचार आहे तो मासेस पर्यंत घेऊन जाणं हेच मोठं आत्ता आव्हान आहे असं मला वाटतं. की आज आपण ज्यांना विचार समजतो आहे, ज्यांच्यापर्यंत विचार नेता येतो आहे, अशा काही ठराविक लोकांपुरती आपली चळवळ आज माझ्या मते मर्यादित आहे. खऱ्या अर्थाने मास मुवमेंट जोपर्यंत होत नाही, म्हणजे जसं आपण बघतो की इथे शेतकऱ्यांचे एवढे हजारो शेतकऱ्यांचे मोठे मोठे लढे झाले, परंतु आज इथे जे काही म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काय कत्तल झाली, इथल्या पर्यावरणाची, इथल्या शेतीची जी काही कत्तल झाली, त्याच्यामध्ये काही इथला शेतकरी हा नेतृत्वहीन होता असं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि ते खूप गंभीर आहे मला. आजची वस्तुस्थिती पाहता नाशिकमधील खरासबाबत प्रकरण सध्या गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनुषंगाने खूप मोठी काम पाहायला मिळते. तरी अशा घटना घडून येतात. कशा प्रकारे पाहताय? बघा, भोंदूबाबा खरात हे निव्वळ अंधश्रद्धा विषय नाही आहे. या देशातल्या सत्ताधाऱ्यांचं मोठं रॅकेट भोंदूबाबाच्या बरोबर आहे आणि त्याच्यासाठी ते त्या ठिकाणी रॅकेट चालवलं गेलं. म्हणजे जे भोंदूबाबाचे प्रयोग आहेत ते त्यांचं संरक्षण करण्यासाठी चालवलं गेलं, त्याच्या आड चालवलं गेलं. त्यामुळे हे जे रॅकेट आहे हे सत्ताधारी आणि भोंदूबाबा असं रॅकेट आहे. त्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी कोणी बोलायला तयार नाही. या महिला बाल कल्याणच्या मंत्री तटकरे बोलायला तयार नाहीत, फडणवीस बोलायला तयार नाहीत. फडणवीसांकडे कसं आहे की जे ह्याच्यामध्ये भ्रष्ट आहेत किंवा जे याच्यामध्ये गुंतलेले आहेत
ते जर का बीजेपी मध्ये येणार असतील तर ते त्यांना पावन करून घेण्याच्या मनस्थितीमध्ये असतात. त्यामुळे त्यांचा पूर्ण हे फोकस हा त्यांचं राजकारण आणि बीजेपी वाढवणं हा असतं. या ठिकाणची बंधुगिरी नष्ट व्हावी, या ठिकाणचं शोषण नष्ट व्हावं, यासाठी काही नाही आणि महिलांसाठी तर ते अजिबातच नाही.